श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे बरनो रघुवर विमल जशु जो दायकु फल चारे बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरवु कलेश विकार। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरु। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं कैलासराणा शिवचंद्रमौळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी सदा सर्वदा योग तुझा घडावा उपेक्षु नको गुणवंतानंता। आता आम्ही महायोग पीठे तटे भीमरथ्यं समागत्य त्विष्पं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकारू प्रताप त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बालियाला जा धावे भक्ताची आकाजा। नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारी छाया पितांबर करी। नाम धरिले
उभा करकटी तुका म्हणे याजसाठी नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत विठ्ठल 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 आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत घात आघात निवारे छाया पितांबर करी उभा करकटी तुका म्हणे याजसाठी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये महाबलीच्या दरबारामध्ये संकट मोचनाच्या दरबारामध्ये जितेंद्रियमाच्या दरबारामध्ये वाऱ्यासारखा वेग असणाऱ्याच्या दरबारामध्ये बुद्धीमध्ये प्रगल्भ असणाऱ्याच्या दरबारामध्ये रोग आणि पीडा निवारण करणाऱ्याच्या दरबारामध्ये स्वानंद सुखाची प्राप्ती प्राप्त करून देणाऱ्या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही सर्व अनादी कालापासनं इथं एकत्र येतो. 600 वर्षापूर्वीची परंपरा मंदिराला लाभली, त्याच्या अगोदर किती अनादी कालापासून आहे माहिती नाही. इथं गाव वसलेलं, गाव निघून गेलं, पण हनुमानजी इथं आहेत. आणि हनुमान या शब्दाचा अर्थ ज्यानं मानाला हाणून पाडलं भाऊ त्याचं नाव हनुमान. ज्याच्याकडे मानही नाही सन्मानही नाही असे हनुमान जे आहेत. या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये तुम्ही आम्ही आसपास 100-150 खेड्यातनं येणारे सर्व भाविक भक्त, माता भगिनी, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, आमचे सर्व महाराज मंडळी मागे पुढे उभार आहे संभाळीत. आलिया घात निवाराया या ठिकाणी पूज्य श्री हरिभक्तीप्रेम संदीपन महाराज शास्त्री भोसले महाराज आहे. पुन्हा पूज्य श्री आज ज्यांचा प्रगट दिन आहे असे महाराष्ट्रातलं भूषण मृदुंगासाठी जन्माला आलेले पूज्य श्री, आम्ही त्यांना भाऊ म्हणतो, असे काजळे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा त्यांचे सर्व विद्यार्थी वृंद मग या ठिकाणी महाराज मंडळी असतील. शेळके महाराज आहे, बाबादेव महाराज आहेत, अनिलजी महाराज आहे, शुभम महाराज, रावसाहेब महाराज, आदिनाथ महाराज, गाडगे महाराज आहे. त्यांचे चिरंजीव पण आलेले आहेत आमचे भाऊ महाराजांचे. अनिलजी महाराज आहेत, सतीश महाराज, तुषार महाराज, अशोक महाराज, विकास महाराज, कृष्णाजी महाराज, अनंता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परमार्थातले स्नेही माणसं आहेत. पुन्हा ज्यांचं या ठिकाणी महाप्रसाद आहे असे श्रीयुत नारायण भाऊ प्रभाकर पिंपळे, श्रीयुत दादासाहेब नरहरीराव पातेन, श्रीयुत विठ्ठल बाप्पा बाबूराव ढगे, कॅशियर वाल्मिकी बँक पाथरीचे या ठिकाणी संगीत अलंकार पूज्यश्री प्राचार्य परांडे सर या ठिकाणी उपस्थित आहे. आदी करून हनुमंतरायाचंही नाव त्रिमूर्ती आहे. आणि आज ही पंगत 5 जणांची ठरलेली होती, पण तिघाच्या वाट्याला आले म्हणून हेही त्रिमूर्ती आहेत. या ठिकाणी नारायणराव असतील, दादासाहेब असतील, विठ्ठल बाप्पा असतील. त्रिमूर्ती, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना आणि त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. आणि म्हणून मायबापांनो या ठिकाणी तिघांची पंगत आहे. अन्नदान या ठिकाणी प्रत्येक शनिवारी घडतंय. 10 ते 12 हजार समाज भोजन करून जातो, 20 ते 25 हजार समाज दर्शन करून जातो. बरेच जण मला म्हणतात देव नाही भाऊ. मग बराक ओबामाच्या खिशामध्ये हनुमंतरायाचा फोटो का? अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष, त्यांच्या खिशामध्ये मारुतरायाचा फोटो आहे. मग का बरं? सक्सेस मुळे जर सगळं मिळत असतं
तो विराट कोहली प्रेमानंदजी बाबांच्या दरबारात गेलाच नसता. ज्यांची ऍपल नावाची कंपनी आहे मोबाईलची, त्यांनी कुंभमेळ्यात आलेच नसते. एक लक्षात ठेव बरं का. माय बापांनो, धनाने जर सगळं प्राप्त होत असतं तर अंबानी एवढा पैशावाला आपल्या परिसरात कोणीच नाही. ती देवळात आरती करायला नाही का सर. मग नेमकं हनुमानजी देणार काय आहे बरं? काही काही जण म्हणते तू एवढं कीर्तन करतो मग तुला हनुमंतराय भेटले. आणि बघितलेत का? बघितले असतील तर कसे आहे बरं? तो आहे दुश्मनाचा एखाद्याच खोबा काढा का हनुमानाने? अशी म्हणणारे भरपूर आहेत. तुम्ही जर मारुतरायाची रात्रंदिवस सेवा करतात तर हनुमानजी तुमच्या मागं पुढे उभा आहेत का? आहेत ना, आहेत. आताच्याही कलियुगामध्ये इथं तर जाऊ द्या, पण घाटे मेहंदीपूर में शोभित दर्शन अति भारी, तिथं हनुमंतरायाचं मंदिर आहे. आणि आजही तिथं पिशाची योनीला जेवण घातल्या जातं. अशा जर पुऱ्या फेकल्या ना, पुऱ्या वरची वर गायब होतात. तो ट्रॅक्टर भरबुंदी फेकली तर वरची वर बुंदी गायब होत. आणि मग ती काय अंधश्रद्धा आहे? नाही ना महाराजजी. मग हे हनुमान जी आहेत तुमच्या आमच्या मागे पुढे उभा राहणार आहेत. तुमच्या आमचे लेकराने जर त्यांचं भजन केलं, पूजन केलं, चिंतन केलं तर लेकर आत्मविश्वासी होणार आहे. तुमची लाज राखण्याकरता मंदिरातून बाहेर येणार नाही हनुमान, पण हनुमानजीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला तर तुमच्या रक्ताच्या थेंबापासून निर्माण होतील हनुमान. हनुमानजी आपल्या घरात येतील, आपल्या पोराच्या रूपाने येतील. अंजनी माता आपल्या घरात येतील पण आपल्या मुलीच्या रूपाने येतील. भगवान प्रभू रामचंद्रजी आमच्या घरात येतील पण आमच्या पोराच्या नाताच्या रूपाने येतील. याच्या करता आपलं घर कसं असावं. नाहीतर इथं शनिवारचं दर्शन घेऊन जायचं, रविवारी नाही जमणार ना, नाही जमणार. तुम्ही किती हाका मारा ते येणारच नाही महाराज. आता सुद्धा हनुमंतराय प्रसन्न होतात. कोल्हापूरमध्ये एका स्त्रीला शनिवारची पूजा करत असताना हनुमंतरायाने साक्षात दर्शन दिलं. आताही हनुमानजी तुम्हाला मला दर्शना करता देण्याकरता येतील पण तेवढी नजर सुद्धा आमची तेवढ्या क्वालिटीची लागते. हनुमंतरायाला भगवान प्रभू रामचंद्रजी ओळखले नाही अगोदर तर भूताने ओळख करून दिली. तुलसीदासाला ओळखले नाही तर हनुमानजीनं ओळख करून दिली. अरे तुझ्या जवळ तिलक लावण्याकरता आता हा जो पोरगा आला ना, हा पोरगाच राम आहे. चित्रकूट के घाट पर हुई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे और तिलक करे रघुवीर. महाराज ही नजर येण्याकरता परमार्थामध्ये फक्त डोकं टेकलं म्हणजे परमार्थिक झालो नाही. त्याच्याकरता नजरही पक्की लागेल, कानही पक्के लागतील, जीभही पक्की लागेल. त्यावेळेस आम्हाला कुठे हळू 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 हनुमंतराय कळतील ना. आमची नजर आहे. आम्ही बारीला जरी उभा राहिलो ना तर आम्हाला हनुमंतराय नाही दिसत, आम्हाला मधी घोसणारे दिसत येत. भाऊ सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. बाप्पा आम्ही पंढरपूरला जरी गेलो आणि बारीला उभा राहिलो तर आमच्याकडे पांडुरंगाकडे नजर असती का मधी घुसणाराकडे असती? मधी. हो काय कळतं का किती वेळच उभा आहे आम्ही? नाही काय का आम्ही काय वेडे आहेत का? आणि तुकोबराय म्हणतात तुझं मुख बघितल्यानंतर कितीतरी जन्माचं दुःख विसरून पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा, हे आनंद जन्मीचे विसरल दुःख, आनंद जन्मीचे विसरल दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख पांडुरंगा.
जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. तुम्हाला माहित आहे का अंजनी मातेनं युद्ध झाल्यानंतर हनुमंतरायाच्या 2 कानाखाली लावले. क्यों मारा मामोज, क्यों मारा? अरे सीतामाईला चोरून नेलं, तू तिथं गेला, पुन्हा युद्ध केलं, तुला काही कळलं का काय झालं? अरे तुझ्यामध्ये एवढी ताकद होती का तू युद्ध न करता सगळ्या गोष्टी क्लिअर करत होता. तुझ्यामध्ये एवढी ताकद होती. त्यावेळेस अंजनी मातेला हनुमानजीने सांगितलं, माँ मैं रावण को भी लंके समेत गाड़ सकता था अकेला, परंतु ऑर्डर माझ्या रामाची नव्हती. त्यांची जर मला परवानगी असती तर मी एका दिवसात रफादफा करून मोकळा झालो असतो. एवढी ताकद हनुमंतरायात आहे. पण कधीच नाही बरं का. सात्विक शक्ती आहे हनुमंतरायाकडे. जर मागायची असेल तर सात्विक शक्ती, आसुरी शक्ती नाही आहे. दास आहेत ते, महाबली आहेत ते. आणि माय बापांनो, आम्ही आज मारुतरायाचं दर्शन घेतलं, तुमचे कच्चे बच्चे लेकरं घेऊन तुम्ही इथे येत आहे. याचं कारण काय आहे? यांना फक्त हनुमंतरायाचा पहिला श्लोक शिकायचा, मनोजवम. मनाला जिंकणारं लेकरू आपल्या घरात असावं. जितेंद्रियम, इंद्रिय त्याच्या ताब्यात आहे. नाही तर आपलं पोरग 10वीला गेलं तर खिशात कंगा ठुतन वासना फुल भरल्यात आपल्या पोरा. आणि बाप मारुतरायाची पूजा करते. जितेंद्रियम, इंद्रियाला जिंकण्याची कॅपॅसिटी आपल्या लेकरात यावी. बुद्धिमत्ता मोरिष्टम, इथं प्रगल्भ असावा पोरग. मारुतरायाच्या दंडात ताकद होती का डोक्यात होती? हनुमानजी वैयक्तिक बलशाली होते, सात्विक होते, आहार शुद्ध होता. आणि वज्रदेही हनुमानजी. हे आई, अंजनी मातेनं हनुमानजीला असा कोणता आहार दिला की ते हनुमानजी वज्रदेही झाले? यातली कोणती अंजनी माता मला सांगा वरबोट करून. बर्गर, पिझ्झा, मिक्स वेज, आलू मटर, काजू करी, तरी वडा, वडापाव, भजेपाव, पॅटेस, मॅगी. नाही काय दिलंय काय हनुमानजी वज्रदेही होण्याकरता? ए महाराज, अहो महाराज, आता खेदाची गोष्ट आहे, अशा बातम्या येतात आणि आम्ही ते बघतोय. मुलीला घरामध्ये वेपर्स खाऊ घातल्या जातात प्लॅस्टिकच्या पॅकिंग मधले, मॅगी खाऊ घातल्या जाती, नको ते पोराला आणि पोरीला आहार प्लॅस्टिकचा पॅकिंग मधला आहार खाऊ घातल्या जातो. आता मला सांगायला लाज वाटती, पण 5 वर्षाच्या पोरीला मानसिक प्रेड यायला पाहिजे का? 5 वर्षाची पोरगी म्हणती आई रक्त येते. मग आईला कळलं का पोरीला काय खाऊ घालावं? हार्मोन्स मागं पुढं होतात. म्हणजे ज्या घरामध्ये आहार माहित नाही त्या घरामध्ये भगवंत कसा कळेल? कळेल का? महाराज, देव कळून घेण्याकरता तुमच्याकडे इथं किती प्रगल्भता आहे. काय खाऊ घातलं माझ्या मारुतराय? अहो तुम्हाला अजून तुमच्या लेकराला खाऊ घालता येत नाही. तुमचे लेकर शिळ्या तुकड्यावर आहेत. वेपर्स खातात, मॅगी खातात, नूडल्स खातात, कितीतरी दिवसाचं बनवून ठेवलेलं प्लॅस्टिक मध्ये. आणि 5 आणि 6 वर्षाची पोरगी किंवा 8 वर्षाची पोरी मध्ये जर वासना त्या आहाराने जागृत होत असेल तर तुम्ही आईबाप होण्याच्या लायकीचे आहात का? अरे माझ्या मारुतरायाच्या आईनं माझ्या मारुतरायाला लहान बाल अवस्थेमध्ये असं सांगतात, 1 ग्लास गावरान गाईचं दूध आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल केमिकल विरहित 2 चिमटी हळद टाकून देत होते. आज कोणची आई आपल्या लेकराला हळदीचं दूध पाजते, अँटीबायोटिक त्याची वज्रदेही ताकद आणि तब्येत करू शकते? परमार्थ म्हणजे भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव, चला मारुतराज दर्शनाला. बुद्धिमत्ता मोरिष्ठ, बुद्धीमध्ये वरिष्ठ असावेत. आपल्या घरातलं लेकरू जर गल्लीतून चाललं ना तर लोकांनी वळून बघावं, अरे क्या चलताय, काय दिसतोय, काय तगड आहे पोरग, काय खाऊ घालत असेल. त्याच्या आईला रोज त्याची नजर उतरवायची वेळ आली पाहिजे.
समजायचं धन्य माता पिता तयाची आनंद माता पिता. इथं आई बापाने यायचंय म्हणजे माझ्या बिल्डिंगचं बांधकाम होऊन दे देवा याच्या करता नाही यायचं. माझ्या प्रपंचाच्या वेलीवर फुललेले जे पुष्प आहेत हे पुष्प सतत सुगंधित राहू दे देवा. म्हणजे आमचे लेकर विचारानं सुगंधित असू दे देवा याच्या करता इथे यायचं. ह्या आनंदाकरता इथं यायचंय, ह्या स्वानंदाकरता इथं यायचंय. आपले लेकर आपल्या मुली आपले मुलं त्यांनी त्यांचं टार्गेट पूर्ण करावं याच्याकरता इथं मागायला यायचं. हे धनन धान्य मला तू ओंदीन अजिबात नाही. हे मागू नका, तो देणार नाहीये. मागे त्याची लावे भेकीसी न मागे त्याची रमा होय दासी. मागितलं तर तो भीक मागायला लावेल, पण नाही मागितलं ना तुमच्या माग घेऊन पळल. धरणा माझे तुकोबरायचे तर माग घेऊन पळत होता देव. माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचे तर माग घेऊन पळत होते देव, पण नाही मला नकोय, मला माहित आहे. आणि ज्ञानेश्वर माऊली एवढा ऐश्वर्य संपन्न कोणीच नाही. आज आळंदीची अख्खी जागा कोणाची आहे बाबा? ही आज आळंदी ज्याच्यावर बसलेली आहे ती जागा कोणाची? माऊलीच्या आजोबाची आहे. हो, ज्ञानेश्वर माऊलीच्या. आणि एक सांगतो तुमच्या माहितीसाठी सांगतो, मोठ्या घरातच मोठे लेकर जन्माला येतात. मोठं घर म्हणजे ज्या घरात आहार पाळला जातो, ज्या घरातली स्त्री झाकलेली आहे अंजनी माता सारखी, तिच्याच पोटी मोठे लेकर. ज्या घरामध्ये बाप शुद्ध आहे त्या घराण्यातच मोठे लेकर. तुम्ही बघा माऊली सुद्धा कोण्या किरकोळ घराण्यात जन्माला आले. तुकोबर आहे, सेना महाराज, बंकट स्वामी, कोंडी काका, हैबत बाबा, हे किरकोळ घराण्यात जन्माला आलेले नाहीयेत. बरं ते घराणं, ते घराचा रक्त, आपण जे म्हणतोय त्या घराचं रक्त मोठं आहे, नादी लागू नका. आज आमचे भाऊ जन्माला आलेले काजळे परिवारामध्ये. महाराज महाराष्ट्रामध्ये मृदुंगाच्या बाबतीत नाव आहे, कारण की हे वेगळे माणसं आहेत. कुछ करणे के लिए वेगळे. तुकोबरायच्या नंतर तुकोबरायच्या पोरांनी वाभंग सुद्धा लिहिला नाही. एक लक्षात ठेवा, आपण वेगळे आहोत. आपण काय लंगे सुंगे आहेत का? किरकोळ टेन्शनवरून काही काही माणसं नशा करणारे माणसं मी पाहिले. टेन्शन किरकोळ आहे, किरकोळ टेन्शन. काही काहींच्या जीवनामध्ये रोज टेन्शन आहे तरी आनंदी आहे. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतो, मोदी इतकं टेन्शन कोणाला आहे? कोणालाच नाही, कोणालाच नाही. आपल्या लूल शिक मिळून कमून बायको मल्टरा देते. तू येडा आहे, तू इथं फार कमी आहेस. इथं जे किरकोळ कारणावरून नशा करतात ना, इथं कमी आहेत. त्यांच्या दंडात ताकद असेल पण डोक्यात नसेल. म्हणजे त्यांची हेअरस्टाईल असेल पण हेअरस्टाईल नसेल. हा, डोक्याच्या केसाचं वळण बदललेलं असेल पण डोक्यातले विचार नसतील. ज्यांच्या डोक्यात ताकद आहे ते शून्यातून विश्व निर्माण करतात. बुद्धिमत्ता मोरिष्ठ. आणि ज्यांच्या निस्ती दंडातच ताकद आहे त्यांच्या घरामध्ये हाईत पोर. पोर नाहीत असे नाही. मग
ज्यांच्या दंडात ताकद आहे ते झेंडे उचलतील, पण ज्यांच्या डोक्यात ताकद आहे ते झेंडे उचलायला लावतील. तुमच्या पोरांच्या ताकद कुठे आहे? इथं का इथं? माझे मारुतराय बुद्धिमता मोरिष्टम जितेंद्रियम मनोजवम. मनाला जिंकणारे, वाऱ्यासारखा वेग असणारे, शुद्ध आहार घेणारे आणि अन्याय विरुद्ध लढा करणारा माझा मारुतराय. सोपं नाही. मारुतरायला एक माला तो माता जानकीने हनुमत जी को दान दिया, उस माला को तोड तोड कर भूमी ऊपर डाल दिया. सीता माई म्हटली, अरे माझ्या प्राणापेक्षा एक रे हार तुला मला मी दिला हनुमंतराया, आणि मग तू तोडतोस का? त्यावेळेस हनुमंतरायानं असं हार घेतला, मणी फोडला, फिर डाल दिया, फिर फोड़ लिया, फिर डाल दिया, फिर फोड़ लिया, फिर डाल दिया. क्यों फोड़ रहा है? अरे वानर ते वानरच. ए माई शांत राहा, वानर ते वानर नाही. काय याच्यामध्ये माझा रामच नाही, या माळीत माझा राम नहीं. तभी माँ कहती, कहा है तेरा राम? श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्री आता पुन्हा प्रश्न पडला, इथं राम है कि नहीं? जहां राम है सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाश. मग इथं राम है, तुमच्या इथं राम है, मग जहां राम है वहां तो हनुमान जी को होना ही चाहिए. जिथं राम आहे तिथं हनुमानाला असायला पाहिजे की नाही बाप्पा? भाऊ असायला पाहिजे. सर गुरुजी भाऊ, मग इथं हनुमान कुठं आहे? इथं कुठे आहे हनुमान? इथं ह्या शरीरामध्ये हनुमान कुठे आहे? जहां राम है वहां तो हनुमान जी को होना ही चाहिए. कहा है? यत्र यत्र राम कथा तत्र तत्र पवन सुता. ज्या ज्या ठिकाणी राम आहे त्या त्या ठिकाणी हनुमानजीला असावंच लागतं. मग इथं हनुमान कुठं आहे? वायुनंदन मरुत पवनपुत्र, वाऱ्याचा जो पोरगा आहे, वाऱ्याच्या रूपाने रामापर्यंत जातं परत बाहेर येतं. हा श्वास म्हणजेच हनुमान आहे. हेही हनुमान आहे. वारी चुकू न दे हरी. ही वारी चुकली का तुम्ही दात वाजून गेली. याच्यातला राम निघून गेला म्हणजे हनुमानही थांबत नाही. महाराज डगे महाराज, हनुमान सुद्धा थांबत. अशोक महाराज, अरे जहां राम है जहां हनुमान है वहां तो सीता माँ को होना ही चाहिए. जिथं राम आहे जिथं हनुमान आहे तिथं सीतेला असं. इथं सीता कुठे असायला पाहिजे ना सीता माऊली. यहाँ पर सीता कहा है? इथं सीता कुठे आहे? साधक जर साधना करत असतील तर तुमच्या लक्षात येईल सीता म्हणजे नाभिस्थानाच्या खाली 3.5 टळ करून जी कुंडलिनी शक्ती आहे ती सीता आहे. अरे जहां राम है जहां हनुमान है जहां सीता है वहां तो रावण को होना ही चाहिए. जिथं राम आहे भाऊ, जिथं हनुमान आहे आणि जिथं सीता आहे तिथं रावणाला असायला पाहिजे का नाही साहेब? मग रावण कुठे आहे? महाराजजी रावण आहे ना इथं. कुठे आहे? अहंकाराचा वारा माझ्यामुळं झालं बर का. 4 एकर जमीन होती, 3 भाऊ होते येडे,
पठ्यानं 4 एकरची 51 एकर केली. रावणच आहे. बऱ्याचशा महिलांमध्ये रावण आहे ना. आम्ही जर कधी कधी गेलो आणि जर म्हणलो ना काय भारी स्वयंपाक आहे, व्हेरी नाईस, किती छान, किचन रूम मधून बाया येतात आणि मग म्हणतात बाबा, मी म्हणलं काय येड संभळीलं. रावण आहे ना, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून अहंकार रावण मारण्याकरता प्रत्येक शनिवारी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये यावंच लागतं आणि झुकावं लागतं. है ना. रावण बी अजूनही रावण वेश बदलून भिक्षा मागत आहे. दुःशासन ही अजूनही सतीची लज्जा फेडीत आहे. ओढ धनुची दूरी करतो अचूक संधान, तू तर बच्चा वाघाचा आहे, तुला असू दे ध्यान. आता मी पुन्हा सहज विचारील तुम्हाला, आम्ही भक्त आहोत हनुमानाचे. कोणी लंका जाळिली, कोणी जाळिली होय? महिला मंडळ कोणी जाळिली? डगेताई होय? माई कोणी जाळिली? हनुमंतरायाने नाही ग, हनुमंतरायाने जाळलीच नाही. ज्यावेळेस ब्रह्मपाशामध्ये इंद्रजितानं हनुमानजीला गुंडाळलं, रावणाचं गुरुभाग केलं, रावणाने एक भुवई वर उचलली. कहां से आया बंदर, तूने तो हमारे बहुत निशाचरों को मारा है, चोर है तू. आणि हनुमानजी म्हणतात मैं चोर नहीं दशानन, तू चोर है. मेरे माँ को चुरा कर लेकर आया, तू सबसे बड़ा चोर है, मैं नहीं. अच्छा, बहुत निशाचरों को मारा है, खाली छोड़ दे, पूरी लंका की मारने की हिम्मत रखता हूं. ब्रह्मास्त्राचा अपमान करायचा नव्हता म्हणून ब्रह्मपाशामध्ये हनुमानजी गुंतले. असा कोणताच पाश नाही का तो हनुमानजीला गुंतवू शकतो. होय, असा कोणताच पाश नाही. आणि मायबापांनो, आणि मग रावणाचं लक्षात आलं राम भक्त खरं बोलतात. इथं इथं या, पुढं पुढंच या. विठ्ठल विठ्ठल राम भक्त खरं बोलतात. ते प्रसाद वगैरे नंतर वाटा. तिथला ते प्रसाद वाटतात ना, त्यांना म्हणा नंतर वाटा. राजू दादा नंतर वाटा, आपलं दर्शन घेऊन जा. असावेत आणि डोळे तयार असावेत. आतमधले सॉफ्टवेअर कंडिशन मध्ये असावे. तुमचं मन, तुमची बुद्धी, तुमचं हृदय हे सॉफ्टवेअर ज्याला सांभाळता आले त्याला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी सांभाळ. ज्याला हेच काही सांभाळता आलं नाही, बुद्धी सांभाळता यायना, हृदय सांभाळता यायना, डोळे सांभाळता यायना, मग बापानी 70 एकर रोटच दिली, ती सांभाळता आली नाही. मग पोरग दंडातल्या ताकदीनं मोठं करावं का डोक्यातल्या ताकदीनं मोठं करावं? ओ आई, बरेच पोरं असे आहेत का 3-3 महिन्याची अपॉइंटमेंट घ्यावं लागते त्यांना भेटण्यासाठी. तुम्ही बघा मोठमोठ्या सिटीमध्ये मोठमोठे हॉस्पिटल आणि त्याच्यामधले डॉक्टर आहेत. 2-2 महिने तरी बरं ते अपॉइंटमेंट घेऊन तो फक्त टीस्कोप, झोपा, श्वास घ्या, सोडा आणि उठा, द्या 3,000. बाहेर गोळ्या लिहून देते 3,000. वन डे 92 ते 93 लाख रुपये रोजाची माणसं पाहिली तर काय रोजाचे 92 ते 93 लाख रुपये रोजाचे. मग त्यांच्या दंडात ताकद आहे का डोक्यात आहे? हे ज्याला ज्याला कळालं त्याला हनुमानजी कळतील. आणि ज्याला याच्यातलं काहीच कळलं नाही बरं का आई, तिनं फक्त OTP आणि KYC, OTP आणि KYC. आहोत आपण. येस, कुठे आहोत आपण? इथं किती स्मार्ट. बुद्धिमत्ता वरिष्ठ, आमचे देव बुद्धीमध्ये वरिष्ठ आहेत.
आम्ही का गांगे? आमचे देव शक्तिशाली आहेत, मग आम्ही का लुकडे? आमचे देव व्रताचं पालन करणारे आहेत, मग आम्ही का? आमचे देव या ना विठ्ठल विठ्ठल हो बाप्पा दादा, आमचे देव हे गुणाचं पालन करणारे आहेत, मग आम्ही का असे? आम्ही काय सर्वसामान्य आहोत का माय बापांनो? आम्ही आईच्या गर्भात शिकलेले माणसं आहोत कोणती रीत. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कशी पिल्ल तयार केलीत, खतरनाक खतरनाक. चांगल्या चांगल्याला मोडून टाकते ना, नाही तर दंड ठोपटला तरी समोरची जी कानठळी बसन. लंगोट का सच्चा शेर का बच्चा. हे साधे नाही, त्याला मेहनत आहे, त्याने त्याचं तारुण्य, त्याची जवानी आता त्या चाटीवर घासतोय तो. त्याचं तरुण पण हे याच्यात जाणार आहे सगळं. ज्याने मेहनत केली त्याला हा मृदुंग भाऊ त्याला महाराष्ट्रभर घेऊन फिरणार आहे. हे सोप्या नाहीत गोष्टी. मला बोलता येतं म्हणून आम्हाला वाणी महाराष्ट्रभर घेऊन हिंडत, यांना गाता येतं म्हणून यांना घेऊन हिंडत, काही काहीला पेता येतं ते ते बायकोला नाही फिरीत, बायको निघून जाती ना. तू गांगे आहे तू. येस महाराज, ताकद इथं नाही, इथे आहे. माझ्या मारुतरायाची ताकद इथे आहे. बुद्धिमत्ता मोरिष्ठ. त्यांची उडी, त्यांची उड्डाण, त्यांची छलांग, त्यांचा पावर नॉट इज जोक. हा पावर आपल्या घरात एवढा तरी असला ना तर घर मोठं आहे महाराज. आणि आपल्या घरात काहीच पावर नसला तर आपलं घर संपायला काही वेळ. काही काही घर शापित आहेत, उजरलेच नाही, मोठे झालेच नाही. मोठं होण्याकरता संताचा आशीर्वाद. बरं मारुतराय संत आहेत, देव नाही बरं. संत, आणि संतच तुमची इच्छा पुऱ्या करू शकतात, देव नाही. सुदामजीचं भविष्य कोणी बदलवलं? कृष्णाने. कोणी बदलवलं? सुदामजी गोपाल कृष्णाच्या दारासमोर जाऊन त्या द्वारपालाला सांगतायत, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, हृदय पे सुदामा करीब आ गया है, हृदय पे सुदामा करीब आ गया है.
नाही महाराज 150 100 द्या, हे 200 देते मला. हे मला नाही देणार, हे माझ्या मध्ये असलेल्या रामाला हनुमानाला देत. आम्ही फक्त कपडे या द्यायला घातलेले, पण ते तसं वागाव बी लागत न तर कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे. नाही भाऊ, हे कपडे रावणाने भोगे कपडे घातले होते का सीतामाईला उचलायला? वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे. अंतरी वश केला कामे, अंतरी वश केला कामे, वश केला कामे. आणि पुन्हा एकदा सांगतो महाराज, कीर्तनकार आणि ब्रह्मचारी विधवेच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे, त्यांनी किती सांभाळायचं त्यांनी ठरायचं महाराज. आमची गाडी धाब्यासमोर जरी पंक्चर झाली ना, टायर गेलं तर जाऊन द्या, पण 2 किलोमीटर पुढे घ्या, लोक पंक्चर नाही पाहत, तिथं कस काय उभं आहे काय. आम्ही एखाद्या आमच्या बहिणी बरोबर जरी एकांतात बोलत असलो तरी लोक म्हणते हा हा. आणि म्हणून ह्या गोष्टी कीर्तनकाराने, आम्ही मोठ्या माणसाने, कर्तबगार पुरुषानं, कर्तबगार पोराने बी बरं का, आणि कर्तबगार पुरीनं सुद्धा बरं का, मस्त तो भाव आहे. पण नियम ज्या घरात आहे त्या घरामध्ये अंजनी माता तयार होती मला. सोपं नाही. कुलवान, गुणवान आणि सिलवान लेकर तुमच्या उदरातून जन्माला घालायचे म्हणजे ते पोट ते किती शुद्ध लागणार आहे. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. माई, ज्या घरामध्ये अंजनी माता कळाली, झाकणं पाकणं राहणं खाणं पिणं, हो घरामध्ये तुम्ही फॉलो कोणाला करता? घरातली स्त्री, तिला ज्योतिबाची सावित्री कळाली का? आंबेडकराची रमा कळाली का? अंजनी माता कळाली आहे का? भगवान प्रभू रामचंद्रजीची कौसल्या कळाली आहे का? माझी कृष्णाची देवकी कळाली आहे का? तिला राजमाता जिजाऊ कळाली आहे का? ह्या जर त्या घरातल्या स्त्रीला कळाल्या असतील तर तिच्या पोटी राम येईल, हनुमान येईल, कृष्ण येईल, कोणीतरी येईल. पण याच्यातलं एकही कळालं नाही, साऱ्या नट्याच कळाल्या. ना 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 ना. आणि ते नट्याचं पाहून ब्लाऊजला भाया नाही ठुल्या. ते नट्याचं नटणं पाहून मागचा गळा ते फक्त 2 बोटाचा, सारं पाठाड उघड. आई मला सांगतोय घरात हनुमान येईन का राकेश येईन? सांग ना. हो, मूळ लय महत्वाचं लागतं. मुळी बाप होता ज्ञाने तरी आम्ही लागलो ध्याने. मूळ बाप, अरे मूळ बाप कोणता आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, वचित्र दयाचा, मुख्य शिष्य वचित्र दयाचा, हे वचित्र दयाचा, मुख्य शिष्य वचित्र दयाचा, हे वचित्राने बोल वरशासी केला, हे वृक्ष वळला, बहिणी प्रति वृक्ष वळला, बहिणी प्रसाद तुळशीदाता रे, ज्ञानदेवाचा रे, ढोलविले ज्ञानदेवाचा रे, ज्ञानदेवाचा रे, ढोलविले ज्ञानदेवाचा. मूळ बाप आहे आमचं. किरकोळ टेन्शनला घाबरून जाऊ नका, हे मारुतरायाकडे बघून शिका. हो.
त्या हनुमंतराय इतकं टेन्शन आपल्याला तर एवढं नाही. समुद्र लंगून जाता ठरशील पवनपुत्र हनुमान, तू तर बच्चा वाघाचा आहे, तुला असू दे ध्यान. हा, समुद्र पार केला तर हनुमान आहे, तर आपण बी पार करू शकतो, पण आपल्याला हनुमानजी कळले पाहिजे. आपण 42 वर्षात म्हणतो मी मथर झालो. म्हातारा झाला तू. 60 वर्षानंतर पुन्हा आपलं हृदय चांगलं प्रफुल्लित व्हायला लागतं. 60 वर्षानंतर योग्य जर आहार असेल तर. हो, 60 वर्षाच्या नंतर पुढं पुन्हा सुद्धा तुमचं शरीर चांगलं कंडिशन मध्ये होऊ शकतं, पण आहार जर शुद्ध असेल तर. हो, नाही तर नाही, डॅमेज व्हायला लागलं तर संपून जाताल तुम्ही. म्हणून आहाराचा नियम ज्याला कळाला त्या घरामध्ये पुन्हा हनुमानजी सारखे म्हातारे बी सुद्धा तयार झाले. हो, म्हणजे आयुर्वेद सांगतंय तुम्ही 65 वर्षापर्यंत गडे आहात. 60 वर्षानंतर तुमचं शरीर पुन्हा तुमचं रिन्युएशन स्वच्छ करायला सुरुवात करतं. पण घरामध्ये हे कळालेलं पाहिजे अंजनी मातेला. नाही तर अंजनीलाच खाणं कळलं नाही, तीच म्हणती आ नाना काय कशाला ना. अरे काही पोरं जन्माला आले म्हणजे येडी माके चांद बेटे न उदबत्ती लगा के हागने को बैठे. येडी माके चांद बेटे आणि उदबत्ती लगा के हागने को बैठे. जननी जने तो ऐसे जने संत बने या शूर, नहीं तो तू बांझ भली काहे बिघाडे नूर. बाळंतनीनं बाळंत असं व्हावं तर तिच्या बाळंतपणात एक तर संत जन्माला यावा, नाही तर शूर जन्माला यावा, नाही तर तू वांझुटी राय, कशाला सौंदर्य बिघडवतेस. हो, म्हणून जगत असताना आई आपला विषय चालू होता. सुदामजीला ऐश्वर्य कोणी दिलं. अरे द्वार पालो उसको नैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है, भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल के करीब आ गया है. महाराज आता कृष्णाच्या दारात कोण कोण आहे. एक गरुड आणि एक हनुमंत आहे. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. आणि गरुडाने हनुमानजीनं बघितलं सुदामाच्या कपाळावर काय लिहिलेलं नाही. तुमचं कपाळ संताला वाचता येतं का. ललाटीचे लिहिले ते न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले फिटवणे. तुमच्या कपाळावर लिहिलेलं संताला स्पष्ट दिसतं. याला इंग्रजी म्हणते म्हणतात फेस रिडिंग, चेहरा वाचणं. आणि आमच्या वारकरी संप्रदायात बऱ्याच जणाला भाऊ चेहरा वाचता येतो ते सांगत नाही. आम्हाला थोड्याफार गोष्टी कळायला लागल्या, पण आम्ही पोपट घेऊन काय बसत नाही. याला सेन्स म्हणतात. बरेचसे मोठे लोक आहेत त्यांना 2 वर्षाचा अंदाज आजच लागतो. कोणती पार्टी कासाडात जाणार आहे आणि कोणती वर येणार आहे ते 2 वर्षाच्या अगोदर दुसरीकडे उडी मारून मोकळं होतं. आणि कार्यकर्ते होते साहेबाला कस काय कळलं बा, अगो बाय बाय लय गाडा अभ्यास आहे त्यांचा. सेन्स आहे त्यांना. तर्क. आणि ज्याला हे कळालं त्याला माझे मारुतराय कळाले. ज्याला याच्यातलं काहीच कळलं नाही गांगा आहे त्यो. सप्त्यात दिवशी फक्त 7 दिवस माळ घालून हिंडतो आणि काला झाला का पुन्हा लगेच म्हणतो मा वाटा त्या बोकड्याचा. आमच्या तिथे एक जणांनी पोटोर घट बसेला बाप्पा. पोटोर 9 दिवस त्याला सारं गावन तालुका काय हे चपात्या करतेत का चपात्या कापीत येत तुम्ही. बरं आहे राहून द्या चालू द्या. त्या चपात्यामुळे आम्हाला भुका लागल्या ना, वास आला त्यांचा, भुका आमचा सहन होतो. अग्नी खवळला गेला ना डबक्यात. तरी दादाच तिथं आम्हाला त्यांनी खव्याची पोळी खाऊ घातली. खव्याची पोळी केली ती ना, मी पहिल्यांदा खाल्ली. मला भाऊ तुम्ही बी चला तिथं हाई जाऊ आपण. ते खव्याची पोळी खाऊ घातली, मस्त होती, पहिल्यांदा खाल्ली जीवनात. मी म्हणलं खात नाही पण 3 पोळ्या वाळल्या, मस्त झालं. आनंद आहे. बाप्पाने नियोजन केलं तर रात्री इकडेच मुक्कामाला होतो. तिकडून आलो मंठ्याला होतो, मंठ्याचं कीर्तन केलं. पुढं मुक्कामाला मी परभणीला राहिलो. कुठं
पाथरीला राहिलो तिथं बाप्पाच तिथं. आणि मग तसं इथं मारुतरायापाशी आलो. आल्यानंतर दर्शन घेतलं. काय बाप्पू, ज्याला परमार्थातलं अंदाज आहे ना त्याला मंदिरात घुसल्यावर कळलं काय. पण ज्याला परमार्थातला गद्या नाही पद्या नाही ते म्हणून काय नाही बाबा उलची लहान मूर्ती आहे. मला काय वाटलं नाही व काय. अरे तुला ताकदीचा अंदाज कधी येणार आहे? अजून तुम्हाला माऊली कळाला नाही तर माझे मारुतराय कधी कळणार आहे? ज्ञानेश्वर माऊली तुकोबार आहे बऱ्याच जणाला कळाले नाहीत अजून. काही जण आम्हाला म्हणतात होय बाबा खरंच भीत चाललेली असं का? मी म्हणलं भीतीला धडकाच काय आला घेतो तू? भीतीला धडका घेऊच नको ना, तू ओव्या पाय ना. हा काही जण म्हणते होय बाबा रियाड्याला बोलीला असं होय माऊली ना. अरे तू एवढा मोठा रियाडा आहे, तू एकदा ज्ञानेश्वरी वाच, तू रेड पण निघून जाईन. माऊली एवढा श्रीमंत कोणी नाही या जगामध्ये. तो जण एक जण म्हणला माऊली एवढा श्रीमंत कोणी जगात नाही. मग माऊलीन कशाला पिटन मिटन भाकरी मागितल्या पा आता ह्यो दळण्या ह्यो दळायशिवाय काहीच काम करीत नाही घरी. आणि मग म्हणतो हे पिटन ते कस काय मागितलं माऊलीनं? भाऊ माऊलीनं पीठ कस काय मागितलं? अरे माऊलीचं ऐश्वर्य माऊलीची प्रॉपर्टी ज्याच्या दारात सोन्याचं पिंपळ आहे त्याच्या घरात काय असेल? आपल्या दारात काय आहे? 2-3 बंद पडलेले ट्रॅक्टर बँकेचा हप्ता येऊ नये म्हणून तिने एक ट्रॅक्टर मळ्यात नेऊन लावलं उतारा. त्यांनी ऊसात लावलं, ऊसही कोणीतरी पेटून दिला, ट्रॅक्टर जळून गेलं. अरे आपल्या रियालिटी आहे ही. खोटं बोलून तर मारुतराय उद्या सकाळी मुक करतील मला. नाही ओरिजिनल आहे हे सांगतोय, त्याच्या दरबारात सांगतोय. काय लंग्या सुंग्याचा दरबार नाही हा. जैसी करणी वैसा फल. इथं तुम्ही आलात जर सात्विक असाल तर तुमचं कल्याण आहे. आणि इथं जर चांगल्या कामात माती कालायला आले ना तुमचे 7 पिढ्या माती खाते ना. हा नाही म्हणजे सगळं काहीच नाही राहत. दोरी नाही, सुतळी नाही, बांबू नाही. हो रडायला सुद्धा माणसं ढुत नाही ते. आणि एक सांगतो ते संत आहेत म्हणून कृपावंत आहेत. हे संत आणि कृपावंत आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित त्याच्यामुळं ते ज्यादा त्रास देत नाही संत आहेत. पण हेच जर हनुमंतराय देव असते ना तुमचं कामच केलं असतं. संत आहेत. मारुतरायाने सुदामाचा चेहरा वाचला आणि सांगितलं याच्या कपाळावर क्षयश्री आहे, क्षयश्री काहीच राहणार नाही. मग गरुडाला म्हणले तू एक शब्द बदलव मी एक शब्द बदलतो. यशस्वी केलं, यशस्वी. आणि हे आतमध्ये गेले तर कृष्णाने वाचलं. अरे बाप हे तर सगळं माया अगोदर शिका आणला कोणतरी. म्हणजे कृष्ण संस्थापक. हे ज्याला ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. ते सुदामाचं सगळ्यात अगोदर बिगर बोबाटा फाईल न भरता काम झालं. कृष्ण म्हणे हे कोणी केला असंगाड्या? तर ते म्हणे आपल्या दारात 2 संत आहेत, एक गरुड आणि एक हनुमंत आहे. त्यांच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. आता मग तेव्हापासून सुदामजीला कृष्ण म्हणले काय आणलं? म्हणजे तेव्हापासून संस्थापकाला घ्यायची सवय लागलेली. हे ज्याला कळलं त्याला धन्यवाद देईन मी. ज्याला काहीच कळलं नाही त्याने फक्त कुपनाला गावात जायचं आणि सरपंचाला म्हणायचं कुपन आलं का? नाही तर साऱ्याच्या अगोदर पंक्तीला बसायचं. हरे राम 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 हरे हरे कृष्णा. एवढं करायचं. महाराज तो माझ्या मागं असावा आणि माझ्या पुढं असावा. मी हाक मारल्यानंतर त्याने माझ्या समोर यावं. असं कुणाच्या बाबतीत घडलं तर भर सभेमध्ये द्रौपदीला दुःशासनानं ओढत आणलं आणि इकडून शकुनी म्हणत होता भांजे छोडना नहीं, ऐसा फासा फेको कि पूरी पृथ्वी निष्पांडवी हो जाएगी. हा नहीं तो क्या? हा कोण? शकुनी. इकडून दुर्योधन बहुत अच्छे लाओ द्रौपदी को मेरे सामने. असला
साडीला हात घातला सर दुर्योधनानं. हे कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, भीम, नकुल, अर्जुन, सहदेव यांच्या समोर फक्त पदर पसरून कोई तो बचाव. कोणीतरी वाचवा. मी रजस्वला अवस्थेमध्ये एका वस्त्राची आहे मी. वाचवा कोणीतरी. हो तरी नाही ऐकलं. शेवटी तिनं नवऱ्याचा आधार 5 नवरे सोडून दिला, सासऱ्याचा आधार सोडून दिला, भावाचा सोडून दिला आणि शेवटी वर बघून हाक मारली. कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया, राया वेळ घात करया कवीरा, कवीरा वेळ घात करया कवीरा. होते कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकीच्या राया, राया कोठे गुंतला हाके सरसी उडी घालून या स्तंभ फोडी. प्रल्हादा करता आणि हाक मारली. भागवत ऐकलं तुम्ही? गजेंद्र मगरीन पाय धरला होता. अशोक महाराज मगरीन पाय धरला होता हत्तीचा. हत्ती एकटा होता का कळपा सगट होता? कळपा सगट. त्याची बायको, 3 पोरं, 3 सुना, नातू नाती, भले 10-15 जनावर. म्हातारं साऱ्यात पुढं. म्हातारी म्हणायची तबाय पुढंच नका जाऊ, खड्ड आहे तिथं मगर आहे. म्हातारं म्हणलं मी काय उगच ऊन आणि डावळा झालो काय? बरेच पोरं सांगत आहेत दादा काय नका जाऊ रातची रुची मोटर चालू करायला. म्हणजे मला काय, मी काय भेतो काय? तिकडं चिटकून मेल म्हातारं. तसं हत्तीला त्याचं सारं खटलं म्हणत होतं पुढं जाऊ नका, पुढं नकर आहे मगर आहे. ते म्हणे मला काय करते, मी एवढा कंटाळाचे कंटाळा आहे. आता मगरीची ताकद पाण्यात राहते का नाही? हत्ती किती जरी असला तरी जेव्हा धरलं का नाही हे लागलं बिया पायला मग तरी म्हणे काय भानगडे मा पाय धरला. पोरं म्हणत होते आम्ही म्हणत होतो तुम्हाला जाऊ नका पुढं, तुम्ही लय पुढं लय आत्र बोनी करतं म्हातारं बी. बायला पैसे जाऊ नका म्हणलं का तिथं जात. दादा अरे त्या बैल मारते जाऊ नका तिथं. म्हणजे मी तवा तांगा चालिलेला आहे. अरे तवा चालिलेला आहे आता 82 वर्षाचा आहे तू. बैल खोबा काढते ना भाऊ तो. हो म्हणून माय तिकडं पुढं घ्या ना त्यांना, पुढं घ्या ना, या पुढं. आले का मौर या गेले का? ते पडद्या मागचे कलाकार लय राहतात म्हणून म्हणलं पुढं या. घेणं देणं कंदील लावून येणं येड्याच्या खिशाला 4-4 पिणं. आता गेलं माझ्या सारं ध्यानातून, परत पहिल्यापासून चालू करावं लागेल. पाण्यात घुसलं. पोरा म्हणले काय झालं दादा? ते म्हणून मावाला पाय धरला मगरीना. 2 पोरं पुढं जायला लागले तर सुना म्हणली मागच वा. म्हातारे वय झालेलं आहे जाऊन द्या पण तुम्ही जाऊ नका. हत्ती कळाला हत्ती कोण? आपण
तो हत्ती नाही, आपला हत्ती प्रपंचात असा पुढे गेला का प्रपंच रूपी मगरीने त्याचा गपक्यान पाय धरलेला आहे. सुटणाच सुटणार. आपण म्हणलं चला इरबळ आपण इथं मारुतराय पैसे सेवा करू. नाही नाही, मला फवार मारायचा आहे ना, उद्या मारता येईल. नाही ना, आबळ कुबळचं कुठं काय करता. म्हणजे प्रपंच रूपी मगरीनं आपला ह्या हत्तीचा पाय पकडलेला. आणि 2 पोरं पुढं व्हायला लागले तर मंडळी म्हणले मागवा, ती म्हातारं वय झालेलं आहे, मरून द्या, आपलं निघा. 3ही पोरं निघून गेले. नातू खांद्यावर घेऊन उड्या आणत होता का, मा नातू वव 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 वव. ते नातू तर 3ऱ्या मिनिटाला तर सगळ्यात अगोदर नदीच्या बाहेर अंग बिंग पुसून. आता फक्त राहिली म्हातारी. हा, म्हातारीला म्हणतो वय ते मगरी शेपटीवर पाय दिना, म्हणजे ती तोंड वाशीन, मा पाय सुटन. ती म्हणे मी भैरवी पर्यंत राहिले. उगत तुमच्या नादी लागून मी जर मरून गेले तर मला नातू पोरं सुना आहेत, मी निघते वर. ते म्हणतो तो माझ्या संग 7 चक्र मारलेल्या आहेत. ते म्हणून मी तेव्हा चक्राच होते, त्याच्यामुळे चक्र मारलेल्या आहेत. बस निघाली पाण्याच्या बाहेर. ते म्हण थांब ना जानू, थांब ना. ते म्हणती जानू नाही फिनू नाही. आता मग नातू लानू, तुम्ही तुमची पहा जानू. हे शेवटी सगळे भावबांधाला बोलू बोलू कटळण शेवटी याच्या डोक्यात आलं. त्यांनी एकदाच हाक मारली त्याला. हाक मारल्या मारल्या भगवंताने उडी मारली महाराज. हा हा हा, क्या बात. हा कहे लक्ष्मी, हे बोले गजराज. हा, आणि मग माय बापांनो पाठीमागणं आवाज आला, घाबरू नका आम्ही आहोत. याचं नाव हत्ती आणि परपंच. मगर म्हणजे परपंच, हत्ती म्हणजे आपण. लई वळवळ करू नका. तुम्ही किती दार्य धरा, नाही तर आमच्या सारखीने किती रात्रंदिवस पळा. आमची आळंदीत जागा झाली तरी मेले तरी त्या जागे वाचून भांडणं चालू येतं. मला गादीवर बसायचं का त्याला बसायचं, त्याला बसायचं का याला बसायचं. आणि त्यांचे मिटायला त्या गादेवाल्याचे कोर्ट मॅरेज मिटायला ज्याचे 2-2 लग्न झालेले असे जे जेत. आणि हे ब्रह्मचारी त्यांच्या पुढे लंगूट लावून येत. हे ज्याला ज्याला कळलं त्याला त्याला धन्यवाद. ज्याला काहीच कळलं नाही त्याने रेटून जेवून जायचं इथून. याच्याकरता चरण पहिले. आपुलियाला जा, 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 अबुलियाला जा, अबुलियाला जा, अबुलियाला
बंद करायचं. एकला आरती आहे ना. 12:57लाच मी जय विठ्ठल करणार आहे. ज्यादा वेळ नाही अडकून धरीत मी कीर्तनाला. वेळ म्हणजे वेळ राहतील, टाईम म्हणजे टाईम राहतो माझ्याकडे. आणि म्हणून नाम धरिले दीनानाथा. सुदामजीचं भविष्य बदलवायची ताकद माझ्या मारुतरायात आहे. तुमचं आमचं भविष्य सहज बदलवण्याची ताकद त्याच्यात आहे. पण श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. हो, इथं जाऊन पाय पडा. तिथं पायरीवर जरी डोकं ठेवलं ना, पायरीवर त्याच्या, तरी नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर. तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण हनुमान चालीसेची सुरुवात ज्याने तुलसीदासाने केली. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर बरणऊ रघुवर विमल जशु जो दायकू फलचारी. हनुमानजीला काय वाटलं, इथं रामाचं गुणगान होत आहे. इथं पहिल्याच चौपईमध्ये तुलसीदासाने हनुमानजीला फसवलंय बरं. समोर यावं याच्या करता. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. त्यांना वाटतं रामाचं गुणगान गायला सुरुवात केली. बरणऊ रघुवर विमल जसु जो दायकू फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु हरवु कलेश विकार. लगेच गपक्यान जय हनुमान ज्ञान गुण सागर. मारुतरायला जाता येईना आणि येता येईना. आणि मारुतराय समोर असताना केलेली ही हनुमान चालीसा. आणि म्हणून जो जो सतबार पाठ कोर कोही छूट ही बंदी महासुख होई. जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गौरीसा. आणि म्हणून ही हनुमान चालीसा, हनुमंतरायाचं व्रत. आता जसं भद्रा मारुतीला मारुतराय आहे, तसं इथं सुद्धा त्याच क्वालिटीचा आणि त्याच ताकदीचा मारुतराय आहे माझ्या. तसं बाप्पाच्या गावाला सुद्धा हनुमानजी आहे, ते बी जागृत आहे. सगळ्यात श्रीमंत देवता कोणती बरं? सगळ्यात श्रीमंत ऐश्वर्यवन काही म्हणे बालाजी. मी म्हणलं बालाजीचे मंदिर किती आहे? ते म्हणे महाराष्ट्रात 10 सापडते. आणि मी म्हणलं मग आमच्या मालकाचे किती आहे? गावागावात स्लॅबच्या बिल्डिंग स्वतःच्या 2-2 आणि 3-3 आहेत. आणि मग श्रीमंत देवता कोणती? हनुमानजीच आहेत ना, ज्याने मानाला हाणून पाडलं. म्हणून हनुमानजीची सेवा करा, व्रताचं पालन करा. लाज राखण्याकरता हनुमानजी तुमच्या मागे पुढे उभा राहतील महाराज. एवढी ताकद माझ्या मारुतरायात आहे. आणि मग हनुमानजीला ब्रह्मपाशामध्ये गुंडाळलं. आपला विषय इथं होता आणि रावणासमोर उभा केलं. रावणाने विचारलं कहाँ से आया बंदर? तूने तो हमारे बहुत निशाचरों को मारा है. अच्छा, और भी मारने की हिम्मत रखता हो? पूरी लंका गाड़ने की ताकत है मुझमें, समाप्त करने की ताकत है पूरी लंका. अच्छा. आणि त्यावेळेस रावणाला माहित होतं राम भक्त खरं बोलतात. कशावरून? जटायूनं रावणाला 2 वेळेस बेशुद्ध पाडलं होतं, जटायू काकानं, गुरु भाऊ. आणि रावणाला ऐका ना जटायू. मग रावण म्हणला बहुत शक्तिशाली हो, तुझं मार सकता हो. असं मरण कशात आहे तुझं? आता राम भक्त खरं बोलतात. जटायू काकानं सांगितलं माझ्या 2 पंखात आहे. रावणाला विचारलं तुझं कशात आहे? माझं डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. तोच मारण्याकरता जटायू खाली वाकला. कृपान नावक शस्त्राने 2 पंख छाटून टाकले रावणाने. जटायू रक्ताच्या थारुळ्यात आहे. आणि जिंकला रावण. आणि असा मिश्किलपणे हसत विमानात बसून निघून गेला. असा. आणि आता सुद्धा हनुमान समोर आहेत. आता रावण सुद्धा तेच करतोय. बहुत निशाचरों को मारा है और मार सकता हो. मरण कशात आहे तुझं? मारुतरायला विचारलं. हनुमानजी मिश्किलपणे हसले आणि सांगितलं पागल है क्या तू? अरे मैं तो मरने वाला नहीं हूँ. झूठ बोलता है. सच कहता हूँ मरने वाला नहीं हूँ मैं. झूठ बोलता है. अरे खरं सांगतो ना मरणार नाही मी. आता 3दा खरं बोलले तर 4थ्यांदा खोटं बोलायला काय हरकत आहे का?
तीनदा सांगितलं मारुतरायाने, मी मरणार नाही, मरणार नाही, मरणार नाही. का कशात आहे? अरे बार बार पूछता है मेरी जान किस में है, तो मेरी जान मेरे पूछ में है. माझं सेप्टू माझं जीव माझ्या सेप्टात आहे. सभासदो जे सरकार, लंकेमधले जेवढे क्लॉर सेंटर आहे त्या क्लॉर सेंटर मधल्या सर्व साड्या घेऊन या. आणल्या सगळ्या साड्या. आता राखीशीने काय 10 वार 9 वार होत्या काय, 25 वार. या देवळाला दाखा साडीचा येडा येईन अशी एक एक साडी आणल्या ट्रकीभर साड्या गेल्या मारुतराय शेपटीला गुंडळून. एवढी बाकीच होती. मालिक क्या बात है, इतनी सी बाकी है, क्या किया जाए. सभासदो जे सरकार, वाळू घातलेल्या साड्या घेऊन या राक्षसिनीच्या. गेले पळत आणल्या वाळू घातलेल्या साड्या, पुन्हा गुंडाळल्या, पुन्हा एवढी शेपटी राहिलीच मारुतरायाची. काफी खतरनाक है बंदर, काफी खतरनाक है, क्या किया जाए. अभी तो बाकी है, इतनी सी क्या किया जाए, एवढी बाकी है. सभासदो जे सरकार, नेसलेल्या साड्या घेऊन या. कुणाच्या? राक्षसिनीच्या. आणल्या फेडून, गुंडळील्या, एवढी राहिली. मालिक इतनी सी बाकी है, क्या किया जाए. अशोक वाटिका में सीता की साड़ी है और लेकर जल्दी आना. सीतेची साडी आणायला एक जण उठला तर मारुतरायाने शेपटी आपली छोटीशी केली. गुंडाळणारं होतं ना ते चक्रात. मालिक क्या बात है, बार बार चिल्लाता है. ये तो पूरा हो गया, ठहर जाओ मत जाना. चाललेलं थांबलं. माझी कथा लई परफेक्ट आहे भाऊ. चाललेलं थांबलं. आणि मग रावणानं मारुतरायाच्या सेफ्टीवर ज्वलनशील पदार्थ, त्या काळातला रॉकेल किंवा पेट्रोल किंवा डिझेल किंवा केरोसिन किंवा गोड तेल किंवा स्वीट ऑइल काहीतरी टाकलं. गाडी कोणी ओढली? रावणानं. लावली कोणी? रावणानं. ज्वलनशील पदार्थ टाकला कोणी? मग लंका कोणी जाळली? मग माझ्या मारुतरायावर कशाला आळ घेता तुम्ही? एवढ्या डाळ डाजाग गोकुळ, कशाला माझ्या कृष्णावर नाव घेता? कशावर माझ्या मारुतरायाला नाव घेता? अरे लंकार मारुतरायाने नाही जाळली, मारुतरायाच्या शेपटीला आग लावली. मग त्यांनी फक्त उड्या मारीत मारीत निघून गेले. छोटस पोरग आहे, छोटस. कोणाकडे आहे का छोटा बच्चा? उभा करा. त्याच्यापेक्षा चालणारा ग लय छोटं उभं केलंयस तू. ते बाळा त्या शी आणि शू कळतं. ज्याला शी आणि सू कळतंय त्याने उभा कर, त्याला उभा करा. शी आणि सू, ज्याला कुठं आणि कधी करावं हे कळतंय असं उभं कर लेकरू. उभा कर, कर ना त्याला. ए बच्चा, अरे तो सो गया तो छोटा है, क्या करत हो? अरे हो तनिक तू खड़े हो जावे. हाँ यही छोरी है. अरे हाँ तू खड़ी हो गया. काय नाम है तुहार? अगं तुझं नाव काय आहे? तेवढी तेवढी नाही ते बारकी उभा राहिली दिक तेवढी. किंवा ही छकू सोने उभा राह. हा एवढी. आता हिला हिच्या मम्मीनं सांगितलं, बेटा क्या मा जरा इधर तो आना. ती पोरगी पळत गेली. काय गाई? हा दिवा घे आणि कापसाच्या खोलीत लावून ये. सी डाऊन बस खाली. आता ही दिवा लावीन पण सकाळपर्यंत कापूस राहीन म्हणून. मग आता कापूस कोणी जाळला? कोणी? आता लंका कोणी जाळली? हा मग हे डोक्यात आणि जा जरा. तीन दिली काडी लावून मारुतराय शेपटीला. मारुतराय शांत बसल का? नाही ना. सारे लंकेत हिंडले. येणीच खूपदा करून. आणि एक कुणाच्या साड्या गुंडाळल्या शेपटीला? हे आई तुम्ही बोला. राक्षसिनीचा. बरोबर आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिची साडी मारुतरायाच्या शेपटीला गेली तिला आतापर्यंत साडीच मिळेल नाही. इतकं घालून हिंडत ती कोणी? अजून पण राक्षसिनी आहेत ना, अजून पण राक्षस आहे ना. आणि म्हणून मायबापांनो ही लाज राखण्याकरता भगवंत येत असतो. आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाजा, त्याचं नावच आहे.
नाम धरेन दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ, नाम धरिले दीनानाथ. नाम धरिले दीनानाथ, नाम अनाथाचा नाथ आहे, दीनानाथ आहे तो. तुम्हाला आम्हाला न कळता आमचं तुमचं काम करून जाईल तो. असं भगवंत आहे महाराज. तुम्हाला आम्हाला नाही कळून देणार, सहज काम कळून जातो तो भगवंत आहे. तो हनुमानजी आहे महाराजजी. तुमच्या आमच्या जिवंत सिंहासनावर आहे, जो मनोभावे काम करतो, सेवा करतो. त्याची सेवा करण्याकरता हनुमानजी मनोभावे. इथं सेवा करणारे आता इथं चपात्याचं काम करतात, सेवा चालू आहे यांची. हां हां सेवा चालू आहे यांची. काही जण सिक्युरिटीचं काम करतात, सेवा चालू आहे त्यांची. हां काही जण इथं सगळं व्यवस्थापन पाहतात, अध्यक्ष उपाध्यक्ष ट्रस्टी, त्यांची सेवा चालू आहे महाराज. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता महाराज जी आहेत आमचे स्वामी, आज ते नर्मदा परिक्रमेला गेलेले आहेत. हां श्री शिवेंद्रजी महाराजजी नर्मदा परिक्रमेला गेलेले आहेत. जवळजवळ 3 महिने 10 दिवसाचा रूट आहे त्यांचा पायीचा. ते गेलेले आहेत तिकडे भगवंताचं नामस्मरण. मी तर महात्म्य आहेत स्वामी 1008 आचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज बाबाजी गेलेले आहेत. ते येणार आहेत मायबापांना. म्हणजे असं पारमार्थिक सोहळा. नुसतं मंदिरच नाही, पण मंदिराची व्यवस्था पण पाहणारे सुद्धा तेजस्वी माणसं लागतात. तर हे सगळ्या गोष्टी होत असतात महाराज. अधिष्ठान मोठं करायला महात्मा सुद्धा मोठा लागतो ना बाबाजी. सहजासहजी अधिष्ठान महात्मा सुद्धा बलशाली लागतो, महात्मा सुद्धा शुद्ध लागतो. असे शुद्ध महात्मे आपल्याला ह्या परिसराला लाभलेले आहेत हनुमंतरायाच्या रूपामध्ये. त्यावेळेत त्यांना तेवढे धन्यवाद थोडेच. एवढा समाज इथं येतो, एवढा समाज इथं येतो म्हणजे सोपं आहे का? इथं काहीतरी आहे म्हणूनच येतो ना. ज्याला कळालं त्याला कळालं आहे महाराजजी. आणि म्हणून एवढा मोठा मंदिराचं जवळजवळ कोटीच्या घरात काम चालू आहे मंदिराचं. हां 2-2.5 कोटीचं मंदिराचं काम चालू आहे. पुन्हा इथं भव्य दिव्य सभा मंडप आपल्या आमदार साहेबांनी किती दिले म्हणले? हां 9 कोट 2 कोट रुपये. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं कार्यकर्ता दिले, धर्माच्या कार्यकर्ता. आणि धर्माचं कार्य आहे महाराज. हे धर्माचं कार्य आहे. एकत्रित या. कोण कोण एकत्र या? बहुजन समाजातले मांग, महार, चमार, कुंभार, तेली, धनगर, वंजारी, माळी, साळी, कोळी, लवार, सुतार, मराठा, या 18 पगड जातीतले लोक, कोष्टी, हे सगळे लोक इथं एकत्र या. सगळ्यांसाठी आहे.
सगळ्या पुन्हा माझ्या नांदेडमध्ये गुरु नानकाचे 61 श्लोक लिहिणारे माझे नामदेव महाराज आहेत. हा, गुरु ग्रंथ साहेबाची गुरु नानक मंदिरामध्ये श्री आपल्या याच्यामध्ये पंजाबमध्ये मेन मंदिरात जी आरती गायला जाती यांची गुरु नानकांची, ती कुणी लिहिलेली आहे माहिती आहे का? रोहिदास महाराजांनी, रविदास महाराज. हा, चांभार समाजाचे आपण सगळे एक आहोत, पण जाती जातीत इचका करून घेऊ नका. ह्यो त्याचा आणि त्यो त्याचा आणि ह्यो याचा. जातमुक्त गाव करा, जातमुक्त मंदिर करा आपलं. जात वित गोत नको हा विचार हरिनाम हरी माझी हरिनाम कली माझी कली माझी हरिनाम कली माझी. ओके, क्या बात है, क्या है माय बाप. म्हणून 12-52 आपापले निष्पाप हात ह्या दरबारामध्ये वरती करा बरं, मला बघू द्या. निष्पाप हात. अरे बापरे, हो, नारळी सप्त्यासारखं दिसतंय, पहा ना ते. अरे वा रे वा. आणि एक सूर एक ताल और एक लय होना चाहिए. टाळी वाजून भजन करायची. विशेष जो करीन माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी, कीर्तन झाल्यावर यम त्याला कवटाळी. एक सूर्यावर एक ताल और एक लय. एक छोब्बार कुमाई आमची लाज राखण्याकरता, आमचा सांभाळ करण्याकरता तो येणार आहे. म्हणून आपुलिया लाजा धावे भक्ताची आकाश. त्यांचं नावच आहे महाराजजी, बाबाजी, त्यांचं नावच आहे. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. काय व्रत करतात? आमचे घात आणि आघात निवारण्याचं काम करतात. घात आघात निवारी. घात घात आघात निवारे. घात घात निवारी
छाया पितांबर करे. नाम धरिले दीनानाथ, घात आणि आघात निवरण्याचं कार्य हनुमानजी करतायत, देव करतायत मायबापांनो. याच्याकरता आवडीने नामस्मरण चिंतन ध्यान हनुमंतरायाचं असावं. जो करते है काम राम का, बलवे राम से पाते है. करते करते काम राम का नाम अमर कर जाते हैं. राम नाम से बढ़कर महिमा सदा राम की काम की. जिस माला में राम नहीं हो माला है किस काम की. हो, म्हणून हनुमानजीचं नामस्मरण चिंतन ध्यान नित्य नेमाने असावं. बऱ्याच महिलेला प्रश्न पडला, महाराज काय स्त्रीनं मारुतरायाची पूजा करावी का? बिंदास करा, पण नियमाचं पालन करून करा. सगळ्यात अगोदर संकटातून हनुमानजीनं कोणाला सोडवलं? कुणाला? सीतामातेला. सीतामाते इतकं संकट तर तुमच्या जीवनात नाही ना. आपल्या जीवनात किरकोळ संकट आहे, ते संकट निवारण्याकरता आपला मारुतराय मायबापांना. ज्याला भाऊ नाही त्याने आपला मोठा भाऊ म्हणून हनुमंतरायाला मानणं सुरू करा. ज्याला कोणीच देत नाही त्याने त्याच्या दरबारामध्ये जा आणि त्याला म्हणा, सर्वस्व तू माझी आई आहे, तू माझा बाप आहे. तुमेव बंधू पिता तुमेव, तुमेव सखा गुरु, तुम्हीच गुरु आहात, तुम्ही बंधू आहात, तुम्ही मायबाप आहात. तिथं जा फक्त आणि अंतकरणपूर्वक त्याच्याबरोबर बोला. मायबापानं मारुतराय तुमचं सर्वस्व काम करण्याकरता मागे पुढे उभा आहे, सांभाळ. आलिया आघात निवाराया. येत असतात मारुतराय, येतात, सगळं काम करतायत म्हणून जाता जाता सांगत आलो, सांगत राहणार, उद्या सांगणार, आज सांगणार, परवा सांगणार. 1ला 3 कमी आहे. 1-5 पर्यंत करू का? माझ्या परिसरात घडलेली घटना बरं का गुरुजी, सत्य घडलेली घटना ऐका रे मायबापांनो, माझ्या तरुणांनो तरुणींनो. 100 एकर जमीन होती त्या बागतदाराला. केळी असायच्या, ऊस असायचा, अद्रक असायचं, चांगल्या प्रकारची शेती करायचा. जमीन जुमला शेतीबाडी गडगंज प्रॉपर्टी, कसल्याच प्रकारची कमतरता नव्हती त्याला. गावामध्ये जर लग्न असेल गोरगरिबाच्या पोरीचं तर लग्न लावून देण्याकरता सामर्थ्यशाली असायचं. पंगत असेल भाऊ एखादी मोठी तर पंक्तीला हातभार लावण्याची ताकद त्याच्यात असायची. एवढी ताकद. गावामध्ये सप्ताह असेल, कमी पडलं तर लगेच तिथं द्यायला तयार, असा बागतदार. कसल्याच प्रकारची कमतरता नाही मायबापांनो. पण घडलं एक, त्याच्याकडे काय राजकारणाचं पद नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पण आमदार साहेब आले तरी त्यांच्याच घरात चहा प्यायला. मोठं घर आहे, चांगले माणसं आहेत म्हणून. जेवणाची व्यवस्था महाराज मंडळीची घरात. हे लोकाला खटकलं महाराज. जरा जपून बरं, जरा जपून. हे लोकाला सहन झालं नाही आणि म्हणून त्या बागतदाराला व्यसन लावण्याचा प्रयत्न केला. मग 4-5 माणसं, मग त्याच्या डोक्यात नको ते भरून द्यायचं, मनात नको ते भरून द्यायचं. मग त्याचं डोकं नासलं. मग ड्रिंक करायला लागला हळूहळू 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 हळू. आणि मग अदुगर ग्लासनी मग बाटलीनं. भयान परिस्थिती. दारू प्यायची, जुगार खेळायची. भाऊ एक दिवस दारू पाजून जुगारीच्या डावावर बसवलं. पैसे तर गेले सगळे. त्याच्या तुकड्यावर जगणारे लोक त्याला म्हणायला लागले, पैसे नाही तर जुगारीला बसू नये. इथं लागलं त्याला, इथं जखम केली. यातना आणि वेदना याच्यात फरक आहे. यातना दिले हृदयाला. अरे माझ्या तुकड्यावर जगणारे तुम्ही मला म्हणतात पैसे नाही तर बसू नये जुगारीला. 100 एकराचा मालक आहे, त्यांना तेच लागत होतं, तेच लागत. अरे 100 एकराचा मालक पण रुपया आहे का खिशात? भिकार चोट. यानं 1 एकर जमीन नाना डावावर लावली. 1 एकर नशात होता, संपली जमीन. 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर 2 महिने 18 दिवसात 100 एकर जमीन निघून गेली. विठ्ठल विठ्ठल चेअरमन आहेत बँकेचे अनिल भाऊजी नखाते साहेब आहेत आणि आमचे बाप्पा बरोबर काम करतात. 100 एकर जमीन ती
3 महिने 15 दिवसात संपली. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालं, बंगल्याचं सप्पर झालं. आई तरुण मित्रांनो, ही सत्य घडलेली घटना. बंगल्याचं सप्पर झालं सर. लिव्हर खराब झालं, दवाखान्यात जायला पैसे नाही, शेवटी सडून मेलं. सडून 2 वर्षात जिकडं तिकडं सगळा प्रपंच. आणि म्हणून जरा लक्षपूर्वक का तुम्ही वेळ कुणाला देता. मूर्खाला जर वेळ देत असाल तर तुम्ही मूर्ख व्हायला काहीच वेळ लागणार नाही. 4 बेवड्याबरोबर फिरलात तर 5वा बेवडा तुम्ही व्हायला काही वेळ लागणार नाही. 4 चोराबरोबर फिरलात तर 5वा चोर तुम्ही व्हायला काहीच वेळ लागणार नाही. तुमच्या मैत्रिणी कोण आहेत याच्यावर तुमचा प्रपंच आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जिनं रामाला खाऊ घातलं, जिनं रामाला सांभाळलं, जिच्या जवळ जर राम झोपायला किंवा रामाजवळ जर ती माई झोपायला नसली तर रामाला झोप येत नव्हती, अशी कैकईचा हात रामाच्या छातीवर लागायचा, त्यावेळेस रामाला झोप यायची, अशी ती कैकई. कौसल्या जन्म देणारी आई, पण कैकई प्रिय रामाला, तरी कैकईच्या कानात मंथरेनं उडी मारली तर कैकई येडी झाली. तुमच्या कानात जर आताच्या मंथरेने उडी मारली तर तुम्ही येड्या व्हायला काही येळ लागणार आहे. एक तर रामाला सांभाळणारी कैकई येडी झाली आणि तुम्ही येड्याला सांभाळणारे, आणि तुमच्याजवळ जर मंथरा आली तर तुम्ही 4 पट येड्या होता. हमकी झाड की पत्ती है. आपण कोणत्या झाडाचा पाला होता, आपल्याकडे काहीच नाही, काही नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, तिथे एका पोराने बुलेट घेतली, तिचा सायलेन्सर पुण्याहून आणला. पुण्याहून त्याला हारणं वेगळाच आणला आईल्यांना करून. त्यानं चालू केली बुलेट का डुट 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 डुट, काही अंतर चालू करून गेली का लगेच ठोय ले 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 ले. तुमच्या गाडीच्या फायरिंगहून तुमची बुद्धीची क्वालिटी कळती. आणि यांच्यासाठी नाथ बाबा म्हणतात, काय माये गेली होती भूतापासी, हरी नाही मुखाची, अरे मुडा उपजोनी करंटा, नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे ने होय. माय बापांनो, ते माझं थोडं राहिलेलं सांगतो. सगळं संपलं, मरून गेला. बायको बंगल्यात राहणारी सपरात, 2 पोरं, एक पोरगण एक पोरगी. ग्रामस्थांनी पैसे वर्गणी गोळा केली, त्याचे डेड बॉडी मढ पेटून दिलं. जे ते ज्याच्या त्याच्या घरी गेलं. आता घरात कोण होतं माहित आहे का त्याच्या सपरात? त्याची मंडळी, 7 वर्षाचं पोरग आणि 3 वर्षाची मुलगी त्याची. आपल्या धर्मामध्ये रीत आहे, आजूबाजूचे लोक डबा घेऊन येतात माणूस गेल्यानंतर. त्या घरामध्ये डबा आणला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी कोणीच आणला नाही. असं झालं की पाहुणे रावळे सुद्धा येत नाहीत बरं. 3ऱ्या दिवशी कोणीच, 4थ्या दिवशी कोणीच आणला नाही पोरांनो. 3 वर्षाची पोरगी टोपल्याकडे बघायची. 7 वर्षाचं पोरग भूक लागली आहे म्हणून आईजवळ गेलं आणि काकुळतीनं म्हटलं, आई ग, काय बाळा भूक लागली ग. ती 3 वर्षाची पोरगी भूक लागते कशी माहीत नाही. तिचे विंचकलेले केस, फाटलेली फ्रॉक, गरिबीना चेहरा काळवणलेला. ती आपले छोटे छोटे पावलं टाकत आईजवळ गेली आणि आईच्या खांद्यावरती हात ठेवला. तिथेही ब्लाऊज फाटलेला होता. आईला त्या पोरीचा गार स्पर्श खांद्याला लागला. त्या आईनं फक्त तिच्याकडेच बघितलं आणि विचारलं, काय रे बाळा? आई, काय? पोटात दुखतं ग माझ्या. कशी भूक लागते माहित नाही, पण पोटात दुखतं ग माझ्या. पती मरून किती दिवस झाले? 4. त्या आईनं आपलं दुःख पुसलं. 2 प्रकारच्या चपला तिनं पायात घातल्या. सपर होतं, सपराला दार राहिलं नव्हतं. फळी लावलेली नातून दगड लावलेला. एवढी भयान परिस्थिती त्या दारुड्याने करून ठेवली होती. तिनं तो दगड बाजूला केला, 2 प्रकारच्या चपला पायात घातल्या आणि दुकानाच्या दिशेने निघाली. एकेकाळी त्या दुकानदाराला हिच्या नवऱ्यानं दुकान टाकायला मदत केली होती. लक्षपूर्वक ऐका महाराज. तळ्याच्या कडीनं जसा बेडूक सापाच्या नजरा चुकून चालतो ना, तशी ती स्त्री लोकांच्या नजरा चुकत फाटक्या पदराखाली इज्जत झाकत निघालेली.
त्या दुकानदारासमोर गेली आणि त्या दुकानदाराला आपल्या दुःखमय स्वरात ती म्हणू लागली, काका काय आहे? काका माझे 2 मुलं उपवासी आहेत, काहीतरी द्या, धुणं करल, भांड करल, खरकट काढल मी, पण माझ्या लेकराला काहीतरी द्या. नाही आली दया त्याला, निघून जा, अगोदरच तुझ्या नवऱ्याची उधारी आणि पुन्हा मागण्या करता आली, लाज वाटत नाही? बोरटीची काठी काट्यासगट अंगावून फिरवाल्यानंतर जेवढ्या वेदना होतील ना, तेवढ्या वेदना तिच्या हृदयाला झाल्या भाऊ. असं वाटत होतं गावाच्या कडीला बाजूला विहीर आहे, जावं पळत आणि देहांत लगेच देऊन टाकावं प्राण. पण लक्षात आलं, आपण जर प्राण दिला, लेकराचं काय करतील लेकर, काय खातील लेकर? त्या लेकरा करता त्या आईनं पुन्हा आपला हा देह पंचमहाभूताचा त्या सपराकडे ओळवला आणि त्या सपरासमोर 2 लेकर बसलेले होते, उठले, पळत गेले. आई! पुरीनं विचारलं, काय आणलं ग खायला? त्या 3 वर्षाच्या पुरीला उचलून घेतलं, पटापटा मुके घेतले, कोणीच काही दिलं नाही लेकरा. सपरात गेली लेकराला घेऊन साहेब. 7 वर्षाच्या पोराला भाऊ सणसणून ताप आलेला, बाप्पा दवाखान्यात जायला पैसे नाहीत. एका वाटीत मीठ भिजू घातलं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये उपरणं फाडून पट्ट्या केल्या आणि त्या लेकराच्या डोक्याला ती लावत होती आणि लेकरू झोपेत आणि तापेत बराळत होतं. आई भूक लागली ग, आई भूक लागली ग. ती 3 वर्षाची पोरगी उठली, आईजवळ गेली. आई काय बाळा, आपल्या दादाला काय झालं? दुखतंय बाळा दादाचं. आई काय बाळा, आपला दादा मरल का ग? त्यावेळेस त्या आईनं त्या पोरीला कवटाळून मिठीच मारली, तोंडावरून हात फिरवला. अगे असं नको ना बोलू, आपला उद्याचा आधार आहे आपला दादा, असं नको ना गो बोलू. तुझा बाप गेला ना 100 एकर घेऊन, मरून गेला ग तो तरफडून, असं नको ना गो बोलू, उद्याचा आधार आहे आपला दादा. त्यावेळेस ती पोरगी म्हणत होती, आई आपला दादा मरल का ग? असं का म्हणालीस लेकरा, असं का म्हणतीस बाळा? त्यावेळेस त्या 3 वर्षाच्या पोरीचं उत्तर आहे तरुण मित्रांनो. ती पोरगी काय म्हणाली माहित आहे का पप्पा? बाबा आई आपला जर दादा मेला ना हा, तर लोक आपल्याला भाकरी आणतील. भाऊ दारू संपली का पिणारे संपले? अरे कोणी जर असाल तर मारुतरायाच्या ह्या मंदिरासमोर त्या फेकून त्या दारूला. तुमच्यात कोणी नसल, मित्र असल तुमचा कोणी, अरे सांगा त्याला ही माझ्या मारुतरायाला इथं एक 4-5 शनिवार ये, मनात संकल्प कर, माझा मारुतराय तुझं सर्वस्व चांगल्या प्रकारचं मार्गाला लावीन. एवढी ताकद आहे मायबापांनो, एवढी ताकद आहे. मन समर्पित करा. आणि म्हणून ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम सत्य करावया व्रत घात आघात निवारी.